नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये ऊसासाठी पाणी व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचं असतं. आणि जर उन्हाळ्यामध्ये जर पाणी व्यवस्थापन चांगले जर झाले तर मित्रांनो ऊससुद्धा चांगल्या प्रकारचा येतो. तर मित्रांनो, आता पाणी व्यवस्थापन कशा करायचं? तुमचा जर 9-10 एकर ऊस असेल आणि तो जर तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायचं म्हटलं तर खूप अवघड आहे. कारण पुढं भरत भरत गेलं का उन्हाने मागं ऊस सुकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये पाणी भरण्याचं खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. तसंच लाईट टिकत नाही. लाईट टिकली तर पाणी कमी पडते. अशा खूप समस्या आहे मित्रांनो. तर या सर्वावरती आपण खूप मस्त असं तुम्हाला पाणी ऊसाला एकाच वेळी सर्व ऊसाला तुम्हाला कसं पाणी देता येईल, तुमचं पाणी भरण्याचा जास्त लाभ कसा लाभेल, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो पहा, उन्हाळ्यामध्ये ऊसाला जर पाणी भरायचं म्हटलं तर ठीक आहे, जोपर्यंत ऊस बारीक आहे तोपर्यंत मित्रांनो आपण पाणी ऊसाला भरू शकतो. आणि पाणी कडेला जायला गेलं की नाही हे पण पाहू शकतो. परंतु काय होतं, ऊस ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेस मित्रांनो आपणाला त्या ऊसाला पाणी भरणं खूप कठीण जातं. आणि पाणी बघता येत नाही, कडेला पाणी गेलं का नाही ते समजत नाही. त्यासाठी मित्रांनो ठिबक सिंचन खूप महत्त्वाचं आहे. तर आता हे ठिबक सिंचन 2 पद्धतीचं आहे. एक, तुम्ही पाटाच्या कडेला कॉक बसवून प्रत्येक सरीवरती कॉक काढून ते बनवू शकता, किंवा तुम्ही प्रत्येक ऊसालामध्ये पाईप लावून प्रत्येक ऊसाला तिथं ठिबक करू शकता. अशा 2 पद्धती आहेत. तर त्याच्यातले मी मित्रांनो दोन्ही पद्धती सांगणार आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे, आमच्याकडं पाणी भरपूर आहे, परंतु आमच्याकडं बिबट्यांची संख्या खूप आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला ऊस एकदा मोठाला झाला की त्याच्यामध्ये पाणी भरणं खूप अवघड जातं. म्हणून आम्ही ठिबक पद्धत करणार आहे. तर ती ठिबक पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो काय होतं, ज्यावेळेस ऊस मोठाला होतो त्यावेळेस मित्रांनो मधी जाऊन पाणी पाहणं शक्य होत नाही. आणि भीती खूप असते, कारण ऊसामध्ये अनेक हिंस्र प्राणी असतात आणि ते अचानक शेतकऱ्यावरती हल्ला करतात. आणि असं बऱ्याचशा आमच्या भागामध्ये झालेलं आहे की बिबट्याने ऊस पाणी भरत असताना किंवा शेजारी खुरपत असताना, घास कापत असताना बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. हे आमच्याही बाबतीत असं होऊ शकतं, कारण या ऊसामध्ये भरपूर वेळा बिबट्या पाहायला मिळालेला आहे. म्हणून आता आम्ही ठिबक सिंचनचं नियोजन केलेलं आहे. ठिबक सिंचन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो पहा कशा पद्धतीने ठिबक सिंचन करणार आहे आम्ही, तेच आपणाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तर पहा, आता काय करायचं आहे, आमचं 10 HP मोटर आहे मित्रांनो. जवळपास एक 500-600 फूट आम्हाला नदी आहे आणि 500-600 फुटाहून आमचं 10 HP मोटर आहे. 5ची पाईपलाईन आहे. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की प्रत्येक एकरसाठी सुरुवातीला पाटाच्या कडेला एक 2-2.5 इंचचा पाईप, तो पाईपसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर तो पाईप आथरायचा आहे, म्हणजे आपण जिथं बारा देतो तिथं सरळ तो पाईप लावायचा आहे, 2-2.5 इंचीचा पाईप. आणि त्या पाईपाला जिथं आपलं बँड आहे त्या बँडापाशी त्याचं कनेक्शन करायचं आहे. तिथे एक आडवा बॉल करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, ही पाईप आहेत. तर ह्या पाईपाला आम्ही काय केलं आहे, जेवढ्या फुटाची सरी आहे, समजा 5 फुटाची सरी आहे, तर 5 फुटाच्या सरीसाठी जी सरी आहे त्याच्यामध्ये बरोबर एका पाईपाला एका सरीसाठी 2 कॉक केलेले आहेत. म्हणजे त्या 2 कॉकला एका सरीमध्ये एकाच वेळेस ह्या 2 कॉकचं पाणी जाणार आहे. असं प्रत्येक सरीला मित्रांनो असे कॉक केलेले आहेत, 2-2 कॉक. असं पाईप आम्ही पाटाच्या कडाने शेवट इथून तिथून आथरणार आहे. हे बघा, ही पाईप आहेत, ही 2-2.5 इंचीचा पाईप आहे. आणि ह्या पाईपाला बघा अशा पद्धतीने केलेलं आहे
की 4-4 फुटाच्या 5-5 फुटाच्या अंतरावरती हे असे 2 कॉक काढलेले आहेत. त्याला पुढं कॉक पण बसवलेले आहेत. तुम्हाला ते पाहिलं असेल तुम्ही. तर हे कॉक बसवलेले आहेत आणि हे प्रत्येक सरीमध्ये हे 2 कॉक पाण्याचे सोडायचे आहे. एकाच वेळेस 1 एकर ऊस भरू शकतो, तोही फक्त 2-2.5 तासामध्ये. तर सर्व सऱ्यांमध्ये त्या कॉकच्या मार्फत टोटल सारखं पाणी जाणार आहे आणि आपल्याला जे 1 एकरसाठी जे 12 द्यायला लागणार होतं ते 12 देण्याचं मित्रांनो इथं वाचणार आहे. त्याच्यामुळे 2-2.5 तासामध्ये हा 1 एकरचा प्लॉट सहज भरू शकतो. अशा पद्धतीनं आम्ही ही कॉक सिस्टीम बनवणार आहे आणि ही कॉक सिस्टीम बनवल्याच्या नंतर मोजून पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस, 1-2 वेळेस पहिल्या सुरुवातीला त्याचा अंदाज घेणार आहे की आपण किती वेळामध्ये हा एवढा 1 एकरचा ऊस भरून निघतो आहे. तेवढ्या टायमिंग लावून त्या टायमिंगमध्ये बरोबर तेवढा ऊस होतो का हे त्याचं आम्ही घड्याळ लावणार आहे. आणि ज्यावेळेस तो 2-2.5 समजा आपल्याला परफेक्ट कळेल की हा 2 तासामध्ये ऊस पूर्ण फुल भरत आहे, अशा पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहे. मोटरला जी मोटर आहे त्याला एक बाबा बसवलेला आहे, ॲटोमॅटिक आहे, तो मोबाईलवरती आहे. मोबाईलचं बटन दाबलं की ती ऑटोमॅटिक मोटर सुरू होते. तर अशा पद्धतीने प्रत्येक प्लॉटला आम्ही हे कॉक सिस्टीम करणार आहे. म्हणजे 12 द्यायला जायची गरज नाही. मधी ऊसाला पाणी पोचलं का नाही हे सुद्धा पाण्याची गरज नाही. ॲटोमॅटिक बरोबर 3 तासामध्ये हा 1 एकरचा ऊसाचा प्लॉट पूर्ण भरून निघणार आहे. जवळपास हा 10 एकरचा प्लॉट आहे. तर 10 एकर ऊस साधारणपणे 10 तासामध्ये पूर्ण भरून होईल, अशा पद्धतीचं मित्रांनो आमचं हे नियोजन आहे. तर ही अशी कॉक सिस्टीम आम्ही प्रत्येक प्लॉटला करणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक ऊसाच्या सरीच्या कडेला 2-2 कॉक ठेवायचे आहेत आणि हे 2-2 कॉक वरती पाणी सगळ्या सऱ्यांना सारखं जाणार आहे आणि पाईप 2.5 इंचीचा आहे, मोटर 10 HP आहे. त्याच्यामुळे दाब हा सगळ्यांवरती सारखाच राहणार आहे. त्याच्यामुळे सर्व सऱ्यांना सारखं पाणी जाणार आहे आणि पाणी पण मित्रांनो असं एकदम पाण्यासारखं जोरात पळत जाणार नाही, तर असं सावकाश जाणार आहे. त्याच्यामुळे ऊसाला 2-2.5 तासामध्ये भरपूर पाणी होणार आणि पुन्हा परत त्याला एक 4-5 दिवस पाणी लागणार नाही. अशा पद्धतीने ही कॉक सिस्टीम करून जे पाण्याचं दिवसभर एखादा गडी मजूर ठेवावा लागतो, तर तो त्याचं आपलं जे काम आहे तर तो एकटा माणूस एवढा 10 एकरचा ऊस एका दिवसामध्ये भरू शकतो. अशा पद्धतीचं हे नियोजन केलेलं आहे, करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही सिस्टीम कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि दुसरी सिस्टीम ती म्हणजे मित्रांनो, ती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला की ती प्रत्येक सरीमध्ये ठिबकची लाईन टाकून ती कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बनवेल. तर मित्रांनो, ही कल्पना आपणास कशी वाटली? तर ही कल्पना आम्ही राबवण्याचं एकच कारण, ऊस मोठाला झाल्याच्यानंतर आमच्याकडे पाणी भरपूर आहे, परंतु ऊस मोठाला झाल्याच्यानंतर बिबट्यांची संख्या खूप असल्यामुळे रात्री अपरात्री दिवसासुद्धा तिथं 12 देणं कठीण होतं, शक्य होत नाही. म्हणून ही सिस्टीम करण्याचं राबवलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमागच्या वेळेससुद्धा आम्ही ही सिस्टीम केली होती. तर मित्रांनो, ती सक्सेस झालेली आहे, म्हणून आत्ताही ही सिस्टीम करणार आहे. तर मित्रांनो, नक्की एक कमेंट करून सांगायचं आमची ही सिस्टीम कशी वाटली आपणाला. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. जय जवान जय भारत.